मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे। पक्षातील नेत्यांची आणि प्रवक्त्यांची बैठक शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। कालच्या ठाकरे बंधू भेटीनंतर आजच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त होतंय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज ही बैठक होते। राज ठाकरे यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसेच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आज मनसेची ही बैठक पार पडतीये। पक्षातील नेत्यांची आणि प्रवक्त्यांची ही बैठक सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भाग्यश्री, आपण पाहतोय काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट आणि त्यानंतर आज मनसेची ही महत्त्वाची बैठक। नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर वाढत्या भेटीगाठी ज्या बंधूंच्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत सध्या। आणि एकंदरीत बघितलं तर मराठीचा मुद्दा होता, अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यावर दोन्ही भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळाले। आतापर्यंत त्यांची ही कालची 6वी भेट होती आणि या 6व्या भेटीमध्ये काल ते सहभोजन करण्यासाठी कुटुंबासह गेलेले होते असं सांगण्यात आलं। मात्र एकंदरीत जर बघितलं तर यामध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। पाणी परत पुण्याखालून लागू केलं इतक्या वर्षामध्ये, कारण दोन्ही भाऊ जवळपास एकत्र येऊन जवळपास 20 वर्ष झालेले आहेत। 20 वर्षांनी दोघं जण एकत्र येतात आणि या सगळ्यामध्ये कुटुंबाचं आपलं नातं अधिक घट्ट व्हावं आणि त्याचबरोबर राजकीय पटलावर देखील ते टिकून राहावं यासाठीच्या वाढत्या या गाठीभेटी असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र सगळं असं असलं तरी जेव्हा काल आपण राज ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी असं प्रतिक्रिया दिली होती माध्यमांना की मी माझ्या आईसह मातोश्रीला जेवायला आलेलो आहे आणि यामध्ये आणखीन काहीच विशेष मोठी गोष्ट नाही, अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र आपण बघितलंय की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंबरोबर त्यांच्या भेटीगाठी होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बैठक बोलवतात। आज देखील तसंच झालेलं आहे। आज देखील त्यांनी एक बैठक बोलवलेली पाहायला मिळते कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची। नेमकं या बैठकीत ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सांगणार हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचं कारण एकंदरीत जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणूक आल्या तर उद्धव ठाकरेंनी नेमक्या काही सूचना दिलेल्या आहेत का आणि त्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायच्यात का, किंवा काल जी काही बैठक झाली त्या संदर्भात काही कार्यकर्त्यांना सांगायचंय का, पदाधिकाऱ्यांना काही सूचना द्यायच्यात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे आजच्या बैठकीदरम्यान। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।